जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 8वा ज्ञानदशक मायुद्भव नाम. समास 7वा मोक्ष लक्षण नाम. श्रीराम समर्थ. मागा श्रोतयांचा पक्ष, किता दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. श्रीराम समर्थ. आता पाठीमागे श्रोत्यांनी काय प्रश्न समर्थांना केला हो, की किती दिवसामध्ये मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे श्रवण केलं तर किती दिवसामध्ये मोक्ष प्राप्त होतो, परमार्थ केला तर किती दिवसामध्ये मोक्ष प्राप्त होतो. आता हाच पूर्वीचा श्रोत्यांचा प्रश्न, मोक्ष किती दिवसांनी मिळतो, याचे उत्तर समर्थ काय म्हणतात, श्रोते दक्ष होऊन काय करा, या समासामध्ये ऐका. कारण तुम्हाला जो पडलेला प्रश्न आहे की मोक्ष परमार्थ केला तर मोक्ष किती दिवसामध्ये प्राप्त होतो, या प्रश्नाचे उत्तर या समासामध्ये समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे, मोक्षास कैसे. आता मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कसा ओळखावा, मोक्ष कशाला म्हणावे, तसेच संत संगतीने मोक्ष कसा पावावा. हा प्रश्न कोणाचा आहे, श्रोत्यांचा. काय, मोक्षाला कसं जाणायचं. अहो मोक्ष मोक्ष म्हणतोय आपण, परंतु मोक्ष ओळखायचा कसा, मोक्ष कशाला म्हणायचं, आणि संत संगतीने मोक्ष मिळतो असं म्हणतात, मग तो संत संगतीने मोक्ष कसा मिळवायचा. हा प्रश्न कोणाचा आहे, श्रोत्याचा. आता बघा श्रोत्याच्या प्रश्नाला समर्थ काय उत्तर देतात. तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लादला, तेही ऐका. समर्थ काय सांगतायत, समर्थाने दिलेलं आपल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे, श्रोत्याच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे. काय तर बद्ध म्हणजे बांधलेला. काय सांगितलं समर्थाने, बद्ध म्हणजे बांधलेला, संसार प्रपंचामध्ये बांधलेला, त्याला काय म्हणतात, बद्ध. आणि मोक्ष म्हणजे मोकळा केला, म्हणजे मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. आता तो मोक्ष संत संगतीने कसा मिळतो ते पुढे ऐका. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधूजनी. प्राणी संकल्पे बांधला, प्राणी कसा बांधलेला आहे हो. प्राणी संकल्प म्हणजे मी जीव आहे, अशा संकल्पाने काय आहे हो, बांधलेला आहे. आणि त्यामुळे तो काय झाला, बांधलेला असल्या कारणामुळे तो काय झाला हो, बद्ध झाला. कारण कसं आहे, मी अहंकारात काय केलंय आपण, बांधलेलो आहे. मी म्हणजे आपल्याला काय वाटतं, जिवंत आहे तोपर्यंत मी सर्व काय करणार आहे, मी आहे सगळं मी. परंतु म्हणजे जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत आपण काय आहे हो, तोपर्यंतच आपल्याला जीव आहे आतमध्ये. आणि प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, परंतु प्राण्याला कळत नाही की हे कुणामुळे. मग तो काय होतो, अहंकारामध्ये बुडतो, आणि मग त्या जीवपणात काय केलेलं आहे, प्राणी बांधलेला आहे. आणि अशा म्हणजे प्राणी हा मी जीव आहे अशा संकल्पाने बांधलेला असल्यामुळे बद्ध झाला आहे. त्याला विवेकाच्या योगाने, म्हणजे कसं हो, श्रवण देऊन, विवेक म्हणजे काय, विषय वेगळे करून, त्याच्या योगाने आत्मनात्म विवेक सांगून संत संग काय करतात, त्याला साधू लोक काय करतात, मुक्त करतात ह्या जीवाला. म्हणजे आपला जीव काय केलेला आहे हो, बांधलेला आहे, ह्या संसार प्रपंचात बांधलेला आहे. त्याला आत्मज्ञान देऊन त्या जीवाला मुक्त करण्याचं काम आतापर्यंत कोणी केलंय हो, संतांनी केलंय. लक्षात घ्या, संतांचं कार्य, संतांनी काय केलंय हो, बांधलेल्या जीवाला मुक्त करण्याचं काम संतांनी केलंय. कशाच्या रूपातून, श्रवण, निरूपण, प्रवचन, कीर्तन, अशा अनेक स्वरूपामधून त्या जीवाला काय दिलं हो, आत्मज्ञान दिलं.
आणि ते आत्मज्ञान देऊन त्या जीवाला मुक्त करण्याचं काय केलं, काम केलं. कुणी? साधू आणि संतांनी. आता साधू आणि संत आपण पाहिले, 6 कोण? साधू कोण? संत कोण? बाहेर भरपूर साधू संत भेटतात, परंतु ज्यांचा षडविकारांवरती ज्यांनी विजय मिळवलेला आहे ते खरे काय हो? साधू आणि संत. आणि असे साधू आणि संत त्या जीवाला बंधनातून मुक्त करण्याचं काय करतात? कार्य करतात. विवेकानं ते काय करतात? जीव बांधलेला जीव विवेकानं त्याला आत्मनात्म बुद्धी, आत्मनात्म विवेक देऊन हेच साधू संतो काय करतात? त्या जीवाला मुक्त करण्याचं काम करतात. मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. मी जीव ऐसा संकल्प, मी जीव आहे हा जन्मोजन्मीचा संकल्प चित्ताच्या ठिकाणी दृढ धरून युगेच्या युगे गेली असल्यामुळे हा लहानसा देह तो मी अशी बुद्धी प्राण्याला होते. म्हणजे काय हो? जीवाची देहबुद्धी वाढून तो काय होतो? अल्प होतो. त्याला काय वाटतो? मी जीव ऐसा संकल्प, मीच काय आहे? मी जीव आहे असा हा म्हणजे मी जीव आहे हेच काय हो? मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. मी जीव आहे हा जन्मोजन्मीचा संकल्प चित्ताच्या ठिकाणी दृढ धरले नाही आहे का नाही? मी जीव आहे. जिवंत आहे तोपर्यंत काय माणसाला खूप काय सुचतं. आणि तो मी जीव आहे हा जन्मोजन्मीचा संकल्प चित्ताच्या ठिकाणी ठेवून युगानयुगे हा लहानसा देह काय झालाय हो? अडकलाय त्यात. कशामध्ये? मीपणामध्ये काय झालाय? तो अडकलेला आहे. अशा जीवाला आणि मग अज्ञान वाढतं ना, देहबुद्धी वाढते. अशा जीवाची देहबुद्धी वाढून तो काय होतो? अल्प होतो. अल्प होतो. त्याचं आयुष्य काय होतो? अल्प होतं. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता. मी जीव मज बंधन, मी कोण आहे? मी जीव असल्यामुळे मला बंधन आहे आणि माझ्या मागे जन्म मरण लागले आहे. एक लक्षात ठेवा, जो जन्म मरण कोणाला? ज्याला मोक्ष मिळत नाही, जो बांधलेला आहे. म्हणजे काय होतं बघा, 184 प्रत्येक देहाला या 184 योनीतून जावं लागतं. आणि 84 लाख ज्यावेळेस आपण योनी भोगून येतो त्यावेळेस मनुष्य देह प्राप्त होतो. तो पण सहजासहजी प्राप्त होत नाही. सांगितलंय बघा, समर्थाने दासबोध ग्रंथामध्येच सांगितलंय. काय हो? पाप पुण्य समघडे तेव्हाच नरदेह सापडे. म्हणजे काय? त्यातही या 84च्या फेऱ्यात फिरत असताना पाप पुण्य समान झाले की काय होतो? मनुष्याचा देह आपल्याला मिळतो. मग हा जन्म मरणाचा फेरा कुणाला आहे हो? जो जन्माला आला आहे त्यालाच काय आहे? जन्म मरणाचा फेरा आहे. आता मोक्ष, समर्थांना काय सांगायचंय? मोक्ष लक्षण नाम. आपल्या समासाचं नावच काय आहे? मोक्ष. मग या 84च्या फेऱ्यामध्ये काय करावं लागतं? प्रत्येक वेळेस जन्म घ्यावा लागतो. त्या यातना जन्म घेतानाच्या पिंडात म्हणजे देहात असतानाच्या यातना पुन्हा पुन्हा भोगाव्या लागतात. असं कधी कुठपर्यंत भोगावं लागतं? जर आपल्याला मोक्ष नाही मिळाला तर काय हो? हा 84चा फेरा चालूच असतो जोपर्यंत जीव आहे. म्हणजे मी जीव मज बंधन म्हणजे काय? जीवाला बंधन काय आहे हे तर कळलं पाहिजे ना. जो जन्माला आला आहे त्या प्रत्येकाला काय आहे? मरण ठरलेलं आहे. मज आहे जन्म मरण. म्हणजे जन्माला आलाय त्याला काय आहे? मरण आहे. आता मोक्ष 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 म्हणजे काय हो? या जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच आपल्याला काय करायचंय? सुटायचंय. आता ते पुढे समर्थांनी सांगितलंय आपल्याला. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण,
केल्या कर्माचे फळ आपण भोगी नाता. काय म्हणतायत, म्हणजे मी जीव आहे, मला काय आहे, बंधन आहे. कशाचं बंधन आहे? जन्म मरणाचं. आणि मी जे कर्म केलेलं, बरं वाईट जे काही पाप पुण्यात्मक कर्म आहे ते काय करावं लागणार आहे, मला आता भोगावे लागणार आहे. म्हणजे प्रत्येक जन्माला आलेला जीव त्यानं केलेल्या कर्म, म्हणजे ते चांगलं कर्म असू शकतं, वाईट कर्म असू शकतं, पाप असू शकतं, पुण्य असू शकतं, त्यानुसार त्याला काय करावं लागतं, भोगावंच लागतं. त्याच जन्मामध्ये काय करावं लागतं, भोगावं लागतं. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगी नाता. म्हणजे केलेल्या कर्माची फळं मला आता काय करावी लागणार आहेत, भोगावी लागणार आहेत. मग ज्या पद्धतीची कर्म असतील त्या पद्धतीनं काय करावं लागणार. मग पाप असेल तर पापासारखं, पुण्य असेल तर पुण्यासारखं काय करावं लागेल, भोगावं लागेल. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पापाचे फळ ते दुःख. आता समर्थांनी इथं काय सांगितलंय, पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख, अशा प्रकारे सुख दुःख रूपाने पाप पुण्य जरूर भोगावे लागते. काय करावं लागतं, पाप केलं तर काय हो, दुःख भोगावं लागणार. ह्याच जन्मात काय करावं लागणार, दुःख भोगावं लागणार. आणि पुण्य केलं तर त्या पुण्याचं फळ काय आहे, सुख आहे. परमेश्वर भेटणं. म्हणजे समर्थांनी इथं सुद्धा सांगितलंय, भौतिक सुखाचा इथं विषय नाहीये. सुख संतांनी जे सुख भोगलं, पुण्याचं सुख कुणी भोगलं हो, संतांनी भोगलं. ते सुख, परमेश्वर प्राप्तीचं सुख कधी प्राप्त होणार आहे, तर पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. म्हणजे हे पाप आणि पुण्य अवश्य काय करावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना दृढ झाली. पाप पुण्य भोग सुटेना म्हणजे काय सांगितलंय, पाप पुण्य भोगणे सुटत नाही आणि त्याने प्राप्त होणारा, म्हणजे पाप पुण्य काय भोगणे, भोग काय, पाप पुण्य भोग काय सुटत नाही. जीव आहे तोपर्यंत काय हो, पाप केलं तर दुःख, पुण्य केलं तर सुख भोगावंच लागणार आहे. ह्यातून सुटका नाही. आणि त्याने प्राप्त होणारा, म्हणजे ह्या पाप पुण्यानं प्राप्त होणारा गर्भवासही काय होत नाही, तुटत नाही, अशी ज्याची कल्पना बळकट झाली आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा पुढं, तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे. समर्थांना काय सांगायचं, प्रत्येक जण म्हणतं काय, म्हणजे ही सगळी कल्पना कुणाची आहे, पाप पुण्य भोग सुटत नाही, गर्भवासही तुटत नाही, अशी ज्याची कल्पना आहे त्यालाच काय म्हटले समर्थांनी, बांधलेला. आणि जीवपणे तो काय केलेला आहे हो, बांधला गेलेला आहे. म्हणजे जीवपणामुळे, मी जीव आहे असे अभिमान धरल्यामुळे तो बद्ध झालेला असतो. अशा कल्पनांनी जीव आपल्यासच बांधून घेतो. ज्याप्रमाणे रेशम किडा असतो बघा, आपण म्हणजे रेशम किडा काय करतो, स्वतःभोवती घर बांधून आपणाला कोंडून घेऊन मरतो. त्याप्रमाणे समर्थ काय म्हणतात बघा, म्हणजे तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वये बांधून कोसला मृत्यू पावे. म्हणजे काय करतो माणूस, अज्ञानात काय घेतो, गुरपटून घेतो. ज्याप्रमाणे रेशीम किडा बघा स्वतःला काय करतो, अंगाभोवती सगळं गुंडाळून घेतो आणि त्यातच त्याचा काय होतो, मृत्यू होतो. त्याप्रमाणे मनुष्य काय, अज्ञान आहे मनुष्याकडं. काय, पाप केलं तर सुख मिळतं, पुण्य काय ते पाप केलं तर दुःख मिळतं, पुण्य केलं तर सुख मिळतं. आणि हे पाप पुण्य भोगल्याशिवाय काय नाही, गत्यंतर नाही. आणि हा गर्भवासही काय होणार नाही, तुटणार नाही. अशा ज्या कल्पना जीव धरून बसलाय त्याला समर्थांनी काय म्हणलंय हो, अज्ञान. म्हणजे जो स्वयं बांधून कोसला मृत्यू पावे. म्हणजे काय, ज्यानं स्वतःच्या विचारांमध्ये
रेशीम किड्यासारखं काय केलंय, बांधून घेतलंय. अशी जीवाची काय झाली व प्रत्येकाची अवस्था झाली. तैसा प्राणी तो अज्ञान, नेणे भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना. तैसा प्राणी तो अज्ञान, म्हणजे त्या रेशीम किड्यासारखा अज्ञानी प्राणी काय करतो, स्वतःला त्या अज्ञानात गुरफटलेल्या प्राण्यास काय होतं, म्हणजे त्या रेशीम किड्यासारखं अज्ञानात गुरफटलेल्या प्राण्यास, म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्यास भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान काय होत नाही, कळत नाही. आणि तो म्हणतो की माझ्या मागचा जन्म मृत्यू सुटायचंच नाही. अज्ञानापोटी काय म्हणतो, त्याला काय भगवंताचं ज्ञान नसतं. आणि अज्ञानापोटी प्रत्येक व्यक्ती काय म्हणत असतो की हे माझे जन्म मरण काय होणार नाही, सुटणारच नाही, सुटूच शकत नाही. आता काही दान करू, पुढल्या जन्मास आधारू, तेने सुखरूप संसारू होईल माझा. अज्ञानापोटी माणूस काय म्हणतो बघा, मी केलेलं पाप पुण्य ह्याच्यासाठी काय करायचंय, आता काहीतरी दानधर्म करावा, म्हणजे मला काय होईल, तितकाच पुढल्या जन्माला काय होईल, आधार होईल. आणि त्या योगाने पुढच्या जन्मी माझा संसार सुखाचा होईल. अहो, इथं ह्या जन्मामध्ये सुटायचं पडलेलं नाही त्या मनुष्याला, पुढच्या जन्माची काळजी पडली. काय करतो माणूस, व दान धर्म करत असतो. का अखंड दान धर्म का करत असतो, पुढल्या जन्माला मला काय मिळावा, या दान धर्माचा आधार मिळावा, माझा पुढल्या जन्मातला संसार सुखाचा व्हावा, ह्यासाठी काय करत असतो, दान धर्म. हा काय हो, हे शुद्ध अज्ञान आहे. पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. काय म्हणतो तो मनुष्य की पूर्वी काय मी केलं नाही, पूर्वजन्मी मी काही दानधर्म केला नाही, म्हणूनच मला ह्या जन्मात काय मिळालं, व दरिद्र प्राप्त झालं. म्हणजे मी पूर्वी काहीही दानधर्म केला नसल्या कारणाने मला काय मिळतोय, मला दरिद्र प्राप्त झाले आहे, म्हणून मला काय भोगावं लागत आहे, दरिद्र भोगावं लागत आहे. ह्यासाठी आता काहीतरी पुण्य करून ठेवले पाहिजे. मनुष्य काय म्हणतो, आता काहीतरी ह्या जन्मात पुण्य करून ठेवलं पाहिजे. म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. आता दान तर कशाचं करतोय बघा, मोठ्या मनाचं नाहीये कुणी. दान कशाचं करतोय मनुष्य बघा, असा विचार करून एक जुने वस्त्र व एक तांब्याचे नाणे किंवा पैसे काहीतरी दान करतो. आणि काय म्हणतो, ह्या दानाचे फळ पुढील जन्मी मला कोटीपट मिळेल. आशा तर अपेक्षा तर केवढी करतोय बघा, एक जुनं वस्त्र आणि एक ताम्र नाणं. आता हे पूर्वीच्या काळी काय करायचे, ताम्र नाणं होतं, आता पैशाच्या स्वरूपात. म्हणजे काय हो, एवढं दानतच नाही कोणाला द्यायची, आपली दानत आहे का हो कोणाला दान धर्म करायचे. दान धर्म कोण करू शकतं, साधू संत करू शकतात, आपली तेवढी काय नाहीये. अहो, एखादा दानधर्म केला तर त्याची परत मिळण्याची अपेक्षा कुणाला नसते, फक्त साधू आणि संतांना. आपलं कसं आहे, एखादी गोष्ट दिली तर कोटीपट मिळावी असं काय करतो आपण, अपेक्षा करतो. मग ते दान न केलेलं बरं ना. मग समर्थ इथं काय म्हणतात, म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. काय तर दिलं, एक जुनं वस्त्र दान केलं आणि एक ताम्र नाणं दान केलं, आणि काय अपेक्षा करतो माणूस की मला पुढच्या जन्मात कोटी गुणानं मिळेल. म्हणजे अपेक्षा धरूनच त्यानं काय केलं, दान केलं. त्याचं पुण्य मिळतं का पाप होतं हे कुणाला माहीत नाही. त्यानं पुण्य मिळेल का पाप मिळेल हे माहिती नाही, पण अपेक्षा काय करतो, मी आता हे जुनं वस्त्र ताम्र नाणं दान केलंय, मला काय मिळेल आता पुढच्या जन्मात, कोटी रूपानं काय मिळेल, कोटी गुणानं मला काय मिळेल, प्राप्त होईल, अशी अपेक्षा धरूनच त्यानं काय केलेलं असतं, दान केलेलं असतं. कुशावरती कुरुक्षेत्री, महिमा ऐकोन दान करी, आशा धरली अभ्यंतरी कोटी गुणांची. कुशावरती कुरुक्षेत्री काय सांगितलंय, क्षेत्राधिकांचे महात्म्य ऐकून कुशावर्त कुरुक्षेत्र अशा पवित्र ठिकाणी दान धर्म करून त्याचे फळ
कोटीपटीने मिळेल अशी काय करतो माणूस, आशा धरूनच काय करतो, अशा ठिकाणी दानधर्म करतो बघा. कुठं? एखाद्या कुरुक्षेत्र, कुशावर्ती ठिकाणी किंवा परमेश्वराचा महिमा असेल त्या ठिकाणी दान का करतो? तिथं जाऊन काशी क्षेत्रात वगैरे जाऊन काय करतो? दान करतो. का तर त्याला काय अपेक्षा असते की मला कोटी गुणाने काय मिळेल, मी जर काही दान केलं तर मला कोटी गुणाने काय मिळेल, प्राप्त होईल. ह्याच्यासाठीच तो काय करतो, देवाधर्माच्या ठिकाणी कुठेही जाऊ द्या, तो काय करत असतो, दान करत असतो. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, त्याचा अभिप्राय काय आहे, त्याचा उद्देश काय आहे त्याचा, की मला कोटी गुणाने काय होईल, प्राप्त होईल. रुका आडका दान केला, अतितास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. काय केलं? रुका आडका दान केला. रुका म्हणजे पैसा, म्हणजे पैसा अडका काय करतो, दान करतो. अतिथीला एखादा तुकडा घालतो आणि मनात म्हणतो की माझा आता कोटी तुकड्यांचा काय झाला, ढीग झाला. बघा, अपेक्षा तर काय करतो, कुठंतरी एखादा म्हणजे आपण काय करतो बघा, एखाद्या ह्याच्यात तीर्थक्षेत्रात गेलो तर काय दान करतो, पैसा अडका दान करतो. आणि एखादा अतिथी आला तर त्याला आपण काय करतो, जेवण वगैरे घालतो आणि अपेक्षा काय धरतो की मला आता काय मिळेल, माझा आता ढीग झाला. म्हणजे मी एक तुकडा जरी घातला कुणाला तरी त्याचा काय झाला, त्या तुकड्याचा काय झाला हो, कोटी तुकड्यांचा काय झाला, ढीग झाला. तो मी खाईन पुढले जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणियांची. काय म्हणतो, मी आता काय केलं, एका अतिथीला जेवायला घातलं म्हणून काय झाला, माझा कोटी तुकड्यांचा ढीग काय झाला, आता सिलकीस पडला. आणि तो काय करीन मी आता, जो ढीग तयार झालाय तो ढीग मी काय करीन, पुढल्या जन्मी खाईन अशी अंतकरणात काय करतो, कल्पना करतो. आणि अशा प्रकारे प्राण्यांची वासना जन्म देणाऱ्या कर्मामध्ये गुंतून पडते. काय होतो अशा प्रकारे, म्हणजे वासनाच काय धरली, म्हणजे पुण्यकर्म केलं, कशासाठी केलं, की पुढल्या जन्मात तरी मला काय मिळावं, चांगलं मिळावं. हे कोटी रुपयांचं म्हणजे कोटी गुणांनी काय व्हावं, माझी वाढ व्हावी अशी वासना धरली. म्हणजे वासनाच कशाची धरली, व पुनर्जन्माची काय धरली, वासना धरली. आणि त्या वासनेपोटीच जन्म घ्यावा लागतो माणसाला, म्हणून त्यानं वासनाच काय धरली, आता माझा म्हणजे कोटी गुणांचा ढीग झालाय, कोटी तुकड्यांचा ढीग झालाय आणि तो मी काय करीन, पुढल्या जन्मी खाईन अशी वासना अंतकरणात धरूनच त्यानं काय केलेलं असतंय, ते पापपुण्य केलेलं असतंय. आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन, ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा. आता मी जे देईन म्हणजे आता मी जे दिले, आता मी जे देईन ते मला पुढल्या जन्मी मिळेल अशी कल्पना करणारा अज्ञानी व बद्ध समजावा. समर्थ काय म्हणतात, अशी जो धारणा धरतो की काय, आता जे मी दान केले ते मला काय होईल, पुढल्या जन्मात मिळेल, आणि असं जो कल्पना करतो तो अज्ञानी बद्ध जाणावा. तो माणूस काय हो, बांधलेला जाणावा. बहुता ते जन्माचे अंती, होये नरदेहाची प्राप्ती, येते न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. बहुता ते जन्माचे अंती, अनेक जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते आणि ह्या देहात आत्मज्ञानाच्या योगाने सद्गती मोक्ष मिळाला नाही तर पुन्हा पुन्हा जन्म मरण गर्भवास चुकायचा नाही. काय सांगितलंय समर्थाने बघा, एकाच वाक्यामध्ये काय सांगितलंय, बहुता ते जन्माचे अंती, होये नरदेहाची प्राप्ती, येते न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. समर्थांना काय सांगायचंय, मगाशी निरूपणामध्ये काय सांगितलं की 83,00,999 योनी फिरून आल्यानंतर, म्हणजे जन्म घेतल्या, जन्म मरण म्हणजे प्रत्येक, आता
जो जीव जन्माला आले त्याला काय आहे, मरण आहे. मग असं जन्म मरण असं किती योनी फिरून यावं लागतं आपल्याला? 83,999 योनी फिरून आल्यानंतर 84 लक्ष योनी कोणती आहे? शेवटची योनी कोणती आहे? तर मनुष्याची. मग असं सर्व जन्म घेऊन शेवटी कोणतं? नरदेह. होय, नरदेहाची प्राप्ती. म्हणजे असे अनेक जन्म घेतल्यानंतर शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. आणि हित जर हित नाही केलं माणसाने, नरदेह म्हणजे मनुष्याचा जन्म मिळून जर हित माणसाने काय मिळवली नाही? सद्गती मिळवली नाही, तर त्याला काय करावं लागतं? पुन्हा पुन्हा काय करावं लागतं? जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. अशा व्यक्तीचा गर्भवास चुकू शकत नाही, असं समर्थांना सांगायचं. कारण काय हो, नरदेह मिळालाय तर काय करायचंय? हित करायचंय स्वतःचं. नरदेह मिळालाय ह्यातच काय करायचंय? नरदेहाची प्राप्ती झाली तर ज्ञान मिळवून आत्मज्ञानानं काय मिळवायची? सद्गती मिळवायची. अन्यथा आपला गर्भवास चुकणार नाही. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वता न घडे. अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी. गर्भवास नरदेही घडे, समर्थांना काय सांगायचंय? आणि तो गर्भवास पुन्हा नरदेहातच भोगावयास मिळेल असं मुळीच नाही. एकाएकी पुन्हा नीच योनी भोगाव्या लागतील. ध्यानात घ्या, काय समर्थांना सांगायचंय? आपल्याला जर गर्भवास मिळाला, पुन्हा जन्म घ्यावा लागला, तर नरदेहच मिळेल याची गॅरंटी नाहीये. का हो? कारण पाप जर अधिक झालं तर काय होतं? खालच्या योनीतही जन्म घ्यावा लागतो. आणि पाप पुण्य समान झाले की काय मिळतो आपल्याला? नरदेह मिळतो. लक्षात घ्या. म्हणजे हा सगळा कार्यभाग कशावरती अवलंबून आहे? पाप आणि पुण्यावरती अवलंबून आहे. गर्भवास जरी आपल्याला मिळाला, अब एखादा काय म्हणेल, ठीक आहे ना, गर्भवास मिळाला तर मिळाला, पुन्हा मनुष्य योनीच भोगायला मिळेल असं नाहीये. समर्थ काय सांगतायत की गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वता न घडे. म्हणजे गर्भवास मिळाला तर पुन्हा नरदेहच मिळेल असं नाहीये. कारण काय हो, आपल्या पाप पुण्यावर अवलंबून आहे. तिथं सुद्धा काय लागतं? पाप आणि पुण्य. मग नीच योनी सुद्धा काय भोगावी लागते. मग कोणाच्या बिडला घाणीतला जो जीव आहे त्याही जीवाच्या जन्माला आपल्याला जावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? पाप अधिक झालं तर काय? खालच्या योनीतही जन्म घ्यावा लागतो. आणि पाप पुण्य ज्यावेळेस समान घडतं त्यावेळेस काय मिळतो आपल्याला? नरदेह मिळतो. मग हे आपल्याला कळणार आहे का हो? पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं? म्हणून समर्थांना काय म्हणायचंय की गर्भवास नरदेही घडे, ऐसेही सर्वता न घडे. म्हणजे एखादा म्हणेल की काय, ठीक आहे ना, गर्भवास मिळतोय म्हणल्यावर बरं आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला काय मिळेल? मनुष्य जन्म मिळेल असं नाहीये. 83,999 योनीमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल? जन्म घ्यावा लागेल. आणि नंतरच आपल्याला काय मिळणार आहे? नरदेह मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. हे समर्थांना सांगायचंय. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, बहुती केला बहुतांपरी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, काय सांगितलंय? असा निश्चय अनेक प्रकारे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. म्हणून ह्या संसारामध्ये नरदेह अतिशय दुर्लभ आहे. लक्षात घ्या, सर्व योनीमध्ये सर्वात दुर्लभ शरीर कुठलं आहे हो? तर नरदेह आहे. हे लक्षात ठेवा. आणि आपले काही पुण्यामुळे म्हणजे पाप पुण्य समान झाल्यामुळे आपल्याला काय मिळालं आहे? नरदेह मिळाला आहे. आणि या नरदेहात आल्यानंतर काय करायचंय हो? सार्थक करून घ्यायचंय जीवाचं. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, बहुती केला बहुतांपरी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे. या संसारात सगळ्यात दुर्लभ काय असेल तर नरदेह. आपल्याला मिळालेलं हे शरीर सगळ्या संसारामध्ये काय आहे हो? दुर्लभ आहे. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे.
एरवी हा जन्म न घडे, हे व्यासवचन भागवती. बघा काय सांगतायत समर्थ, की पापपुण्य जेव्हा समसमान होईल, म्हणजे पापपुण्य जेव्हा समान होतं तेव्हाच आपल्याला काय मिळतो? नरदेह मिळतो, नाहीतर मिळत नाही. असे कुणी सांगितलंय हो? असं व्यासांनी भागवतात सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की पापपुण्य समान घडल्यानंतरच आपल्याला नरदेह मिळतो, अन्यथा मिळत नाही. हे कुणाचं वचन आहे? तर व्यासांचं वचन आहे. श्लोक: नरदेहामाद्य सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकुलेन नभस्वथे ऋतं पुमान् भवदिंबी न तरेस्त आत्महा. म्हणजे नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी. नरदेह काय आहे? नरदेह अति दुर्लभ आहे आणि परमात्म्याचा एकम बहुश्याम असा लहानसा संकल्प, त्यामुळे हा लाभ झाला आहे. या ठिकाणी सद्गुरु हा नावाडी असून तो स्वयंभू असे आत्मसुख प्राप्त करून देतो. अशा दुर्लभ नरदेहात सद्गुरु कर्णधार मिळाले तर भक्त कायम होतो, स्वयंसुखी होतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? या दुर्लभ नरदेहामध्ये आपल्याला सद्गुरूची प्राप्ती झाली तर, म्हणजे असा लहानसा संकल्प, नरदेह हा काय आहे? लहानसा संकल्प आहे. यामध्ये सद्गुरू आपल्याला नावाडी म्हणून मिळाले तर आपल्याला काय होते हो? आपल्याला आत्मसुख प्राप्त होऊन आपण काय होतो? या दुर्लभ नरदेहात गुरु कर्णधार मिळाले तर भक्त काय होतो? स्वयंसुखी होतो. काय होतो? स्वयंसुखी होतो. देव अनुकूळ नव्हे जया, स्वये पापी तो प्राणिया भवाब्दी न तरवे तया आत्महत्यारा बोलिजे. देव अनुकूळ नव्हे जया, म्हणजे काय सांगितलंय? देव ज्याला अनुकूल होत नाही तो प्राणी मूळचाच काय होय हो? पापी होय. त्याच्याने संसार समुद्र तरला जाणार नाही. त्याला आत्महत्यारा, आत्मघाती म्हणावे. समर्थ काय म्हणतात इथं? देव अनुकूल नव्हे जेव्हा, म्हणजे ज्याला देव आवडतच नाही. बघा, देव ज्याला अनुकूलच होत नाही तो प्राणी काय आहे? मूळचाच काय आहे? पापी होय. आणि त्याच्यानं काय होणार नाही? हा संसार समुद्र तरला जाणार नाही. तो स्वतःच काय आहे? आत्महत्यारा आहे आणि आत्मघातकी. त्या माणसाला काय म्हणायचं? आत्महत्यारा किंवा आत्मघातकी म्हणावे. म्हणजे देव ज्ञाने विन प्राणियासी जन्म मृत्यू लक्ष 84 तुतुके आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा. ज्ञाने विन प्राणियासी, काय? आत्मज्ञान नसले तर प्राण्याला लक्ष 84 योनीमध्ये जन्म घेऊन तितके जन्म मृत्यू भोगावे लागतात. म्हणून त्याला आत्महत्यारा किंवा आत्मघातकी म्हणावे. म्हणजे काय म्हणायचंय समर्थांना? जो प्राणी नरदेह आपल्याला मिळालाय त्या नरदेहामध्ये जर आत्मज्ञान घेत नसेल तर पुन्हा पुन्हा जन्म, म्हणजे आत्मज्ञान नसले तर त्या प्राण्याला काय करावं लागतं हो? नरदेहात येऊन सुद्धा आत्मज्ञान घेत नाही. मग असं आत्मज्ञान नसलेल्या प्राण्याला काय होतं? लक्ष 84 योनीमध्ये जन्म घेऊन तितके काय करावे लागतात? जन्म मृत्यू भोगावे लागतात. म्हणून त्याला काय म्हणले? आत्महत्यारा किंवा आत्मघातकी म्हटले आहे समर्थांनी. नरदेही ज्ञाने विन कदा न चुके जन्म मरण भोगणे लागती दारुण नाना नीच योनी. नरदेही ज्ञाने विन, नरदेहामध्ये आल्यावर आत्मज्ञाना वाचून, म्हणजे आत्मज्ञान न झाले नाही तर जन्म मृत्यू केव्हाही टळणार नाही. लक्षात घ्या, जर नरदेहामध्ये आल्यानंतर आत्मज्ञान जर त्या देहाला झालं नाही तर जन्म मृत्यू केव्हाही टळणार नाही. इतकेच नव्हे तर अनेक प्रकारच्या भयंकर व नीच योनी भोगाव्या लागतील. म्हणजे ज्ञाना वाचून जितक्या दुःखद योनी तो फिरतो तितक्या आत्महत्या त्याला घडतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, ज्ञाना वाचून
जितक्या दुःखद योनी तो जीव फिरतो, जीव येतं, जीव फिरतो तितक्या आत्महत्या त्याला घडतात. नरदेही ज्ञानेविन कदा न चुके जन्म मरण, भोगणे लागती दारुण नाना नीच योनी. रीस मर्कट श्वान सुकर, अश्व वृषभ मैसा खर, काक कर्कुट जंबुक मार्जर, सरड बेडूक मक्षिका. बघा ह्या काय दिलेले आहेत सगळ्या समर्थांनी सांगितलंय. कुठल्या योनीमध्ये बघा जन्माला जावं लागतं. अस्वल, रीस, माकड, कुत्रे, डुक्कर, घोडा, बैल, टोनगा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, मासी म्हणजे माशीच्या जन्माला. इत्यादिक नीच योनी, ज्ञान नसता भोगणे जनी, आशा धरी मूर्ख पराणी पुढल्या जन्माची. इत्यादिक नीच योनी म्हणजे इतक्या नीच योनीमध्ये काय करावं लागतं? ज्ञान नसेल तर या सगळ्या नीच योनी काय करावं लागतात? भोगाव्या लागतात. आणि ह्या अशा नीच योनीची मूर्ख लोक काय करतात? आशा धरून बसतात की मला काय मिळेल? पुढला जन्म मिळेल, मला पुढला जन्म मिळेल. पण पुढला जन्म नरदेह मिळत नाही. अशा नीच योनी भोगाव्या लागतात हे समर्थांना सांगायचंय. हा नरदेह पडता तोची पाविजे मागोता, ऐसा विश्वास धरिता लाज नाही. बघा समर्थ काय म्हणतात? हा नरदेह एकदा पडल्यावर पुन्हा तोच नरदेह मिळेल असा भरवसा धरताना त्याला काही लाज वाटत नाही. म्हणजे एखादा मनुष्य काय म्हणतो, मला हा नरदेह म्हणजे मी मेलो तरी मी काय होणार? पुन्हा ह्याच नरदेहात जन्माला येईल असं विश्वास धरणाऱ्याला काय नाही, लाज वाटत नाही. कोण पुण्याचा संग्रह हो, जे पुन्हा पाविजे नरदेहो, दुराशा धरली पाहो पुढल्या जन्माची. कोण पुण्याचा संग्रह हो, असं कुठलं पुण्य केले, असा कुठला पुण्याचा साठा करून ठेवलाय की पुन्हा आपणास नरदेहच मिळावा. म्हणजे आपल्याकडं असं काय पुण्य आपण केलंय की आपल्याला काय मिळेल? पुन्हा नरदेह मिळेल. म्हणजे असं असतानाही पुढल्या जन्माची दुराशा धरतो. हे केवढं आश्चर्य! हा केवढा मूर्खपणा समर्थ म्हणतायत. काय असं पुण्य केलंय तुम्ही म्हणून तुम्ही काय धरून बसलाय? पुढल्या जन्माची आशा धरून बसलाय. पुढच्या जन्मात मला नरदेह प्राप्त होईल असं धरून बसलाय. ऐसे मूर्ख अज्ञान जन, केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. ऐसे मूर्ख अज्ञान जन, असे मूर्ख अज्ञान म्हणजे असे मूर्ख व अज्ञानी लोक असतात. आपल्याच संकल्पाचे बंधन आपणास करून घेऊन आपलाच शत्रू होऊन बसतात. म्हणजे स्वतःच संकल्प करतात आणि स्वतःचा शत्रू होऊन बसतात. पुढचा जन्म नरदेह मिळू शकत नाही कारण आपण एवढं काय करत नाही असं समर्थांना सांगायचंय. श्लोक. आत्मेय ह्या मनो बंधुरात्मेय त्रिपुरात म्हणा, ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. ऐसे संकल्पाचे बंधन म्हणजे असं जे संकल्पाचं बंधन आहे ते कशामुळे तुटतं? संत संगामुळे अशा संकल्पाचं बंधन तुटतं. आता त्याचं लक्षण काय आहे? म्हणजे समर्थांना काय सांगायचं? असे हे संकल्पाचे बंधन संत संगतीने तुटते. ते कसे तुटते तो प्रकार आता काय करतो? सांगतो. हे संकल्पाचे बंधन संत संगत कशानं तुटतं हो? ज्ञान विवेकानेच तुटतं. आता समर्थ हे पुढं आपल्याला काय करतायत? सांगतायत. पाचा भूतांचे शरीर, निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे. पाचा भूतांचे शरीर काय सांगितलंय? आपलं शरीर कशापासून बनलंय हो? पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. आपल्याला माहिती आहे कशापासून बनलंय हो? पाचा भूतांचे शरीर. कुठले पाच भूत? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर. देहासह सर्व चराचर जग पंचभूतात्मक असे उत्पन्न झाले असून हा जगाचा पसारा प्रकृती स्वभावे मायाच्या अनुरोधाने किंवा
आपापल्या प्रकृती धर्माप्रमाणे चालत असतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तू लागे. म्हणजे काय, हे आपलं शरीर कशापासून निर्माण झाले, पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि हे जे दिसतंय सगळं चराचर आपल्याला, तेही त्या पंचमहाभूतापासूनच काय झालेलं आहे, निर्माण झालेले. आपापल्या स्वभावा गुणधर्मानुसार ते काय करत असतं, वावरत असतं. म्हणजे प्रकृती स्वभावाने ते काय करत असते, चालत असते. देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करुण लक्षण चौपुटी तत्वांचे. देह अवस्था अभिमान काय सांगितलंय, स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे 4 देह, जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या या 4 काय आहेत, अवस्था आहेत. विश्व तेजस प्राज्ञ व प्रज्ञात्मा हे 4 अभिमानी आत्मे. नेत्र कंठ हृदय मूर्धा ही 4 स्थाने. स्थूल प्रविक्त वासनारूप आनंद व आनंदवाभास हे 4 भोग. अ उ म व अर्धमात्रा अशा 4 मात्रा. तम रज सत्व शुद्ध सत्व असे 4 गुण. क्रिया द्रव्य इच्छा व ज्ञान ह्या 4 शक्ती. असे प्रत्येक देहांची 8 म्हणून 4 देहांची 32 तत्वे आहेत. लक्षात आलं. स्थूल देहाची 25 व सूक्ष्म देहाची 25 मिळून 50. 32 + 50 = 80 + 1 ज्ञान + 1 अज्ञान. अशा एकंदर 82 तत्वांची पिंड ब्रह्मांड रचना आहे. समर्थांनी काय सांगितलंय, तिथं काय सांगितलंय व समर्थांनी बघा, ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करून लक्षण चौपुटी तत्वांचे. आता कुठली 84 लक्ष तत्व ते आपण बघितलं. आता 82 तत्वांची पिंड ब्रह्मांड रचना आहे. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. काय, ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना. ही अशी ही काय आहे, पिंड ब्रह्मांडाची रचना झाली आहे. हा सर्व विस्तार मूळ एका कल्पनेचा एकम बहुश्याम आहे. पण ह्या तत्वज्ञानाचा विचार करताना अनेक मतांचा काय उडाला आहे, व गोंधळ उडालेला आहे. नाना मती नाना भेद, भेदे वाढती विवाद, परितो ऐकतेचा संवाद साधू जाणती. नाना मती नाना भेद, जसं नाना मत आहेत तसे भेदही काय आहेत, अनेक आहेत. म्हणजे अनेक प्रकारच्या मतांमध्ये अनेक भेद आहेत आणि त्या भेदांमुळे वाद विवाद ही वाढतात. पण त्या सर्वांची एक व्याख्याता कशी करायची ते साधू जाणतात. तत्वांच्या संख्येसंबंधाने अनेक मतभेद असतील, पण ऐकतेचा संवाद संत करीत असतात. लक्षात घ्या, ऐकतेचा संवाद कोण करतं, संत करतात. भाषा थोडी कठीण आहे. भाषा काय आहे हो, थोडी कठीण आहे. आध्यात्मिक भाषा आहे. ते काय करायचे, आपल्याला समजून घ्यायची. तया संवादाचे लक्षण, पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. काय सांगितले बघा समर्थांनी, तया संवादाचे लक्षण, त्या संवादाचे स्वरूप असे की हा देह पंचभूतात्मक असून त्यास काय हो, कारणीभूत असणारा तो जो देहातील आत्मा, त्याची ओळख काय करून घ्यावी. समर्थांना काय सांगायचंय, हा पंचभूतात्मिक देह आहे. हा आपला 5 भूतांचा नैवेद्य, जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध. 5 भूत आहेत. कोणती, 5 भूतांचा हा देह आहे आपला, पंचमहाभूतांचा देह आहे. आणि त्यामध्ये काय आहे हो, आत्मा आहे. नुसता देह असून उपयोग आहे का, देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्या शरीराला काय आहे, त्या देहाला काय आहे, महत्त्व आहे. म्हणून
या अनेक प्रकारच्या त्या संवादाचे म्हणजे हा देह पंचभूतात्मक असून त्यास कारणीभूत असणारा जो देहातील आत्मा आहे त्याची ओळख करून घ्यावी. समर्थांना काय सांगायचे? त्याची ओळख करून घ्यावी. देह अंती नासो न जाये, त्यास आत्मा म्हणू नये. नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. देह कशाचा बनलेला आहे हो? देह पंचतत्वांचा देह, पंचभूतांचा देह बनलेला आहे. आणि हा देह शेवटी नाश पावतो, म्हणून त्यास आत्मा म्हणता येत नाही. त्या देहाला आत्मा म्हणता येतो का? नाही. पूर्वी सांगितलेल्या देहातील अनेक तत्वांचा 82 तत्वावरती सांगितले ना, त्यांचा समुदाय, यांचा समावेश देह या शब्दातच होतो. अर्थात त्यांचाही काय होतो? नाश होतो. लक्षात घ्या. देह गेला, आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा कसा आहे? अमर आहे. नाश कशांचा होतो? ही वरती 82 तत्व तुम्हाला जी सांगितली, त्याही 82 तत्वांचा काय होतो? नाश होतो. अंतकरण प्राणादिक विषय इंद्रिये दशक, हा सुषमाचा विवेक बोलिला शास्त्री. अंतकरण प्राणादिक, अंतकरण पंचक, प्राण पंचक, विषय पंचक व इंद्रिय दशक म्हणजे पंचकर्मेंद्रिय व पंचज्ञानेंद्रिय मिळून हा काय बनलाय? आपला सूक्ष्म देह बनलेला आहे. आणि हा म्हणजे असा विचार कुठं मांडलेला आहे हो? हा सुषमाचा विवेक बोलेला शास्त्रे कुठं मांडलेला आहे? शास्त्रामध्ये मांडलेला आहे. घेता सुषमाची शुद्धी, भिन्न अंतकरण मनबुद्धी, नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा. घेता सुषमाची शुद्धी म्हणजे काय सांगितले? आता सूक्ष्म देहाचा खोल विचार केला तर असे दिसून येईल की अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी निरनिराळ्या अनेक तत्वांच्या उपाधीहून आत्मा काय आहे हो? वेगळा आहे. स्थूळ सूक्ष्म कारण, महाकारण विराट हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे अष्टदेह. स्थूळ सूक्ष्म कारण काय सांगितले बघा. आता सूक्ष्म देहाचा खोल आपण आता सूक्ष्म देहाचा काय केला? खोल विचार केला तर आपल्याला काय हो? आत्मा काय आहे? या सर्वांपासून वेगळा आहे असं जाणून येईल. स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ माया असे काय आहेत? 8 देह आहेत. चारी पिंडी चारी ब्रह्मांडी, ऐसी अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषांची वाडी, दशदेह बोलिजे. ह्यापैकी 4 देह पिंडात व 4 ब्रह्मांडात आहेत. अशी ही 8 देहांची प्रौढी म्हणजे पूर्ण वाढ झाली आहे. त्यातच प्रकृती व पुरुष हे 2 धरले तर सगळे मिळून 10 देह होतात असे म्हणतात. दशदेह बोलिजे. ऐसे तत्वांचे लक्षण, आत्मा साक्षी विलक्षण, कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे. ऐसे तत्वांचे लक्षण काय सांगितलंय समर्थांनी? असे तत्वांचे स्वरूप आहे. आत्मा ह्या तत्वांचा साक्षी असून त्या तत्वांहून तो विलक्षण म्हणजे काय आहे? निराळा आहे. कार्य म्हणजे जगत, कर्ता म्हणजे पुरुष, कारण म्हणजे प्रकृती, हे सर्व त्यांचे काय आहे? दृश्य आहे. म्हणजे तो आत्मा त्याचा काय आहे हो? द्रष्टा आहे. पाहो जात जीव शिव पिंड ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड, हे सांगता असे उदंड, परी आत्मा तो वेगळा. जीव शिव पिंड ब्रह्मांड काय सांगितलंय? जे काय जीव म्हणजे जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड इत्यादी मायेचे अविद्येचे बंड सांगायला गेले तर काय आहेत? पुष्कळच आहे. पण आत्मा हा सर्वाहून काय आहे हो? वेगळा आहे. पाहो जाता आत्मेचारी, त्यांचे लक्षण अवदारी, हे जाणून अभ्यंतरी सदृढ धरावे. आता पाहायला गेलो तर काय हो? आत्मे 4 दिसतात. त्यांची लक्षणे ऐका व ती समजून नीट ध्यानात ठेवा. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणेजे निर्मळ आत्मा. ऐसे 4 आत्मे. कोणते 4 आत्मे सांगितलेत बघा? जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे सर्व मिळून एकच आत्मा आहे. हे लक्षात घ्या. काय आहे?
म्हणजे इथं काय सांगितले, कोणते 4 आत्मे सांगितले, तो एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा विश्वात्मा, तोच विश्वात्मा म्हणजे तोच परमात्मा, आणि चौथा कोण हो, निर्मळात्मा. असे काय आहेत, 4 आत्मे आहेत. एक शिवात्मा दुसरा, भेद उंच नीच भासती, परिचारी एकचे असती, ए विसी दृष्टांत संमती सावध ऐका. आता भेद उंच नीच भासती हे काय हो, भेदामुळे ते कमी जास्त भासतात. उपाधी भेदाने ते काय वाटतात आपल्याला, कमी जास्त वाटतात, उच्च नीच वाटतात. पण 4 ही काय आहे, तो एकरूपच आहे. ह्याविषयी समर्पक दृष्टांत नीट लक्ष देऊन ऐका. घटाकाश मटाकाश, महदाकाश चिदाकाश, अवघे मिळून आकाश एकची असे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे बघा, काय सांगितले, घटात व्यापकते म्हणजे घटात व्यापकते घटाकाश, मटात व्यापकते मटाकाश, मटाबाहेरचे ते महदाकाश व उपाधी वेगळे ते चिदाकाश. असे उपाधी भेदामुळे आकाशाचे 4 भेद मानले तरी सर्व मिळून एकच काय आहे हो, आकाश आहे. त्याचप्रमाणे तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा, अवघा मिळून आत्मा एकचे असे. जसं आकाश एक आहे त्याप्रमाणेच जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा व निर्मळात्मा हे सर्व मिळून एकच काय आहे हो, आत्मा आहे. घटी व्यापक जे आकाश, तया नाव घटाकाश, पिंडी व्यापक ब्रह्मांश, त्यास जीवात्मा बोलीजे. घटी व्यापक जे आकाश म्हणजे घटामध्ये जे व्यापक असणारे आकाश आहे त्याला काय म्हटलंय, घटाकाश असे नाव आहे. त्याचप्रमाणे पिंडामध्ये व्यापक असणारा जो ब्रह्माचा अंश आहे त्याच काय म्हणतात हो, जीवात्मा म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे घटामध्ये ज्याप्रमाणे आकाश व्यापून आहे म्हणून त्याला काय म्हणतात, घटाकाश. त्याप्रमाणे ह्या पिंडामध्ये ब्रह्माचा अंश त्याला काय म्हटलं जातं, जीवात्मा म्हटलं जातं. मटी व्यापक जे आकाश, तया नाव मटाकाश, तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश, त्यास शिवात्मा बोलीजे. आता मटी व्यापक, मटामध्ये जे आकाश भरले आहे त्याला काय म्हटलं जातं, मटाकाश म्हणतात. तसेच ब्रह्मांडात असणारा ब्रह्मा अंश त्यास काय म्हणतात, शिवात्मा म्हणतात. मटाबाहेरील आकाश, तया नाव महदाकाश, ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश, त्यास परमात्मा बोलीजे. आता मटाबाहेरील आकाश जे आहे, मटाबाहेर जे आकाश आहे त्याला आपण काय म्हणतो, महदाकाश म्हणतो. तसंच ब्रह्मांडाबाहेर जे ब्रह्मांश आहे त्याला काय म्हटलं जातं, परमात्मा म्हणतात. उपाधी वेगळे आकाश, तया नाव चिदाकाश, तैसा निर्मळ आत्मा परेश, तो उपाधी वेगळा. आता उपाधी वेगळं जे आकाश आहे म्हणजे कोणत्याही उपाधीहून निराळे जे आकाश आहे त्याला काय म्हटलं जातं, चिदाकाश असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सर्वाहून श्रेष्ठ परेश जो निर्मळात्मा, तो सर्व उपाधीहून काय आहे हो, निराळा आहे. म्हणजे त्याला कुठलीही उपाधी लागत नाही असा तो काय आहे हो, निर्मळात्मा. उपाधी योगे वाटे भिन्न, परिते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे. उपाधी योगे वाटे भिन्न म्हणजे काय हो, उपाधीमुळे काय वाटतात, ही सगळे उपाधीमुळे आकाश वेगवेगळे वाटते. म्हणजे ही सगळी जी आकाश आपण आता बघितली ती उपाधीमुळे काय वाटतात, वेगवेगळे वाटतात. पण ती काय आहेत व अभिन्न आहेत, म्हणजे काय आहेत, एकच आहेत. तसा हा स्वानंद घन आत्मा काय आहे हो, एकच आहे. उपाधी भेदाने आकाश भिन्न वाटले तरी आकाश एकच आहे. त्याचप्रमाणे उपाधी भेदामुळे जीव शिवादी 4 प्रकार समजुतीसाठी वेगवेगळे करून सांगितले तरी तो आत्मा काय आहे हो, आपल्याला समजावं म्हणून समर्थांनी काय केलंय, ते वेगवेगळे आत्मे दाखवलेले आहे. परंतु तो आत्मा ते आत्मे वेगवेगळे नसून ते आत्मा काय आहे हो, एकच आहे. तो स्वानंद घन आहे.
तो तत्वादी सगळाहून काय आहे हो, म्हणजे सकळाहून काय आहे हो, तो वेगळा आहे. उपाधी योगे वाटे भिन्न, परिते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे. लक्षात ठेवा, तो आत्मा कसा आहे, स्वानंद घन एकच आहे. दृश्यासबाह्य अंतरी, सूक्ष्मात्मा निरंतरी, त्याची वर्णावया थोरी, शेष समर्थ नव्हे. दृश्यासबाह्य अंतरी, दृश्याच्या आत बाहेर निरंतर सूक्ष्म आत्मा व्यापलेला आहे. त्याची थोरवी वर्णन करण्याला शेषही समर्थ नाही. बघा, ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण, उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे. ऐसे आत्म्याचे लक्षण, असे हे आत्म्याचे स्वरूप समजून घेतले पाहिजे, म्हणजे जीवपण नाहीसे होते. उपाधीचा शोध घेतला, उपाधी निराळी केली, म्हणजे वास्तविक आत्मा मूळचा काय आहे हो, एकच आहे. म्हणजे उपाधी सोडून पाहता आत्मा अभिन्न व एकच आहे. जीवपणे एकदेशी, अहंकारे जन्मसोशी, विवेक पाहता प्राणियासी जन्म कैचा. जीवपणे एकदेशी काय सांगितले हो, जीवात्मा म्हणजे जीवात्मा जीवपणामुळे एकदेशी, लहान अंशात्मक होऊन अहंकाराच्या योगाने जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडला आहे. काय हो, जीवात्मा जीवपणामुळे अहंकाराच्या योगाने कशामध्ये अडकलाय हो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलाय. वास्तविक विचार केला तर प्राण्यांना जन्म कसला, पण विवेकाने पाहिल्यास जीवात्म्याला जन्ममरण नाही. एक लक्षात घ्या, जन्ममरण कोणाला आहे हो, तर त्या जीवाला जन्म घ्यावा लागतो. परंतु विवेकानं आपण पाहिलं तर काय हो, आत्म्याला जन्म येणे नाही जाणे नाही, तो असं त्याचे असे सर्व काय. तरीही आपल्या पाप पुण्यामुळे काय करावं लागतं, त्याला काय अडकून बसावं लागतं. जन्म मृत्यापासून सुटला, हा नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू. जन्म मृत्यू म्हणजे अशा प्रकारे प्राणी जन्म मृत्यूपासून सुटला म्हणजे त्यास मोक्ष मिळाला असे समजावे. तत्वांचा शोध घेता घेता परमात्मा वस्तूची खरोखर प्राप्ती होते. तत्वांचा शोध करून तत्वातीत जन्म मृत्यू रहित निरंजन आत्मा ओळखणे व तोच मी आहे असे निसंदेह जाणणे, यालाच काय म्हणतात, मोक्ष म्हणतात. जन्म मृत्यूपासून सुटला, या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधता पावला तत्वता वस्तू. तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण साधू करती निरूपण आपुलेन मुखे. तेची वस्तू ते आपण, तीच परमात्मा वस्तू आपण आहोत, हा महावाक्याचा अर्थ आहे असे साधू आपल्या मुखाने सांगतात. तीच निरंजन वस्तू तू आहेस असा महावाक्याचा बोध साधू करतात. जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मोक्ष झाला, बंधन काही आत्मयाला बोलोची नये. जे क्षणी अनुग्रह केला म्हणजे ज्या क्षणी अशा काय सांगितले, अशा रीतीची साधूंची कृपा ज्या क्षणाला साधकावर होते त्या क्षणाला तो काय होतो, मुक्त होतो. आत्म्याला काही बंधन आहे अशी गोष्ट सुद्धा बोलू नये. म्हणजे सत्संगात मोक्ष ह्याप्रमाणे होतो. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. आता काय झाले हो, तेव्हा आता पूर्वीच्या शंकेचे निरसन होऊन संशय वृत्ती नाहीशी झाली. संत संगतीने मोक्षपद तत्काळ प्राप्त झाले. लक्षात ठेवा, अज्ञान निशीच्या अंती संकल्प दुःखे नासती, तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. अज्ञान निशीच्या अंती, जेव्हा माणसाकडचं अज्ञान जातं म्हणजे काय सांगितले, स्वप्नामध्ये जो अज्ञान निशीच्या अंती संकल्प दुःखे नासती, तेने गुणे स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला.
ज्ञान विवेक प्राणियाला मोक्ष प्राप्ती. काय सांगितलं इथं? स्वप्नामध्ये जो बांधलेला असतो त्या जागे केल्याने तो काय होतो? मोकळा होतो. त्याचप्रमाणे स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या व विचाराच्या योगाने प्राण्यास काय होते हो? म्हणजे जीवास काय होते? मोक्षप्राप्ती होते. म्हणजे स्वप्नात मी बांधलो आहे असे भीतीने ओरडणाऱ्याला जागे करण्याप्रमाणे संसार स्वप्नातून प्राण्याला ज्ञान विवेकाने संत स्वरूप जागृतीवर आणतात व ह्या स्वरूप जागृतीलाच काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. लक्षात घ्या. जसं स्वप्न पडल्यावर एखाद्या माणसाला उठवलं तर तो जसा बाहेर येतो, तसे संत संगतीनं काय होतात? माणसं अज्ञानातून बाहेर येतात आणि मग त्यांना काय होते? मोक्षप्राप्ती होते. अज्ञान निशीच्या अंती संकल्प दुःखे नासती तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. काय सांगितलं इथं? अज्ञानाची रास संपली की संकल्परूप दुःख नाहीसे होतात व त्या योगाने तत्काळ काय होते? मोक्षाची प्राप्ती होते. तोडावया स्वप्न बंधन न लगे अनिक साधन तयास प्रयत्न जागृत विन बोलोची नये. आता तोडावया स्वप्न बंधन, स्वप्नातले बंधन तोडण्यासाठी त्याला जागे करण्याच्या प्रयत्ना वाचून दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणजे एखाद्याला स्वप्न पडतंय, बरोबर, मग स्वप्न पडलं झोपून दिलं तर तो तसा स्वप्न पाहत राहील. मग त्याचं स्वप्न जर थांबवायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे? जागृत केलं पाहिजे. तैसा संकल्पे बांधला जीव त्यास अनिक नाही उपाव विवेके पाहता वाव बंधन होय. तैसा संकल्पे, तसा संकल्प, म्हणजे त्याप्रमाणे तद्वत संकल्पाने बांधलेल्या जीवाला विवेका वाचून दुसरा उपाय नाही. विवेक केला म्हणजे बंधनच काय होतं? नाहीसे होतं. व्यर्थ बंधन होय. संकल्पाने बांधलेल्या जीवास विवेकानेच मोकळे करता येते व हे कार्य स्वतः मुक्त झालेले संतच करू शकतात. बघा, जे स्वतः मुक्त आहेत ना तेच दुसऱ्याला मुक्त करू शकतात. विवेक पाहिल्या विन जो जो उपाव तो तो सीन विवेक पाहता आपण आत्माच असे. विवेक पाहिल्या विन म्हणजे काय? विवेक केल्या वाचून जो जो उपाय करावा त्याने व्यर्थ कष्ट मात्र होतात. विवेक केला तर आपण आत्माच आहोत. म्हणजे काय हो? आत्मविवेका वाचून इतर उपाय म्हणजे व्यर्थ सीन होय. लक्षात घ्या. म्हणजे आत्मविवेक पाहिजे प्रत्येकाकडे. आत्मविवेकाशिवाय जे आपण इतर उपाय करतो ते सगळे काय ठरणार? मोक्ष. म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी आत्मज्ञान असलं पाहिजे, आत्मविवेक असला पाहिजे तरच मोक्ष मिळू शकतो. मोक्ष मिळवण्यासाठी इतर जे काय आपण उपाय करतो ते सगळे काय आहेत? व्यर्थ आहेत. आत्मयाच्या ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही जन्म मृत्यू हे सर्वई आत्मत्वी न घडे. आत्मयाच्या ठाई काही म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी बंध व मोक्ष ह्या दोन्हीपैकी एकही नाही. म्हणजे काय हो? बांधलेला मोकळा केला हे आत्म्याच्या ठिकाणी नाहीये. जन्म व मृत्यू इत्यादी कोणतेही, म्हणजे जन्म आणि मृत्यू कोणतंही आत्म्याला घडत नाही. जन्म मरणाच्या कल्पनेच्या पलीकडचं काय आहे? तो आत्मा आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे हो? ज्याला मोक्ष पाहिजे, मोक्ष लक्षण आहे ना, मोक्ष पाहिजे, त्यांनी काय करायचं? जो स्वतः जन्म मरणाच्या फेऱ्यातून जो संत मुक्त आहे अशा संताकडूनच काय घ्यायचंय? आपण मोक्ष घ्यायचा आहे. म्हणजे आत्मज्ञान घ्यायचं. आत्मज्ञान कोणाकडून घ्यायचंय? जो स्वतः त्यामध्ये आहे, म्हणजे ज्याच्याकडे स्वतःकडे तो मोक्ष आहे त्याच्याकडूनच काय घ्यायचा आहे? मोक्ष घ्यायचा आहे असं समर्थांना सांगायचं. म्हणजे मोक्ष देणाराकडूनच मोक्ष घेतला पाहिजे. कारण जो स्वतः मुक्त आहे त्याच्याकडूनच काय घेतलं पाहिजे? मोक्ष घेतला पाहिजे. फक्त संत आणि साधू यापासून काय आहेत? मुक्त आहेत. कशापासून? या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून. म्हणजे स्वतः काय आहेत? ते स्वतः ते संत. म्हणजे हे काम कोण करू शकतो? व संत स्वतः मुक्त झालेले आहेत. म्हणजे बांधलेल्या जीवाला विवेकानं मुक्त करण्याचं काम कोण करतो? हे संत करतात. कारण ते स्वतःच काय झालेले आहेत? मुक्त झालेले आहेत. म्हणजे स्वतः मुक्त झालेले संतच
आपल्याला आत्मज्ञान देऊन विवेकानं आपल्या जीवास काय करू शकतात, मुक्त करू शकतात. आणि त्यालाच काय म्हटलंय समर्थांनी, मोक्ष म्हटलंय. मोक्ष मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, आत्मज्ञान घ्यायचंय, आत्मविवेक घ्यायचाय. आणि त्या आत्मविवेकातून जीवाला काय करायचंय व मोकळं करायचंय. आणि त्यालाच काय म्हटलं जातंय, मोक्ष म्हटलं जातंय. जन्ममृत्यूच्या म्हणजे 84 लक्ष जीव योनीत जे आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्या आहेत त्या थांबवणं म्हणजे नरदेहात आपण आलोय आणि ह्या जन्मातच आपल्याला काय थांबवायचं आहे, आपलं जन्म आणि मृत्यू थांबवायचे. त्यालाच काय म्हटलंय समर्थांनी, मोक्ष म्हटलंय. म्हणजे हा जन्म मृत्यूचा 84 लक्ष जो फेरा आहे जन्म मृत्यूचा तो चुकवणे म्हणजेच काय आहे हो, मोक्ष आहे. आणि हा 84चा फेरा चुकवणं आपलं काम आहे का हो, नाही. त्यासाठी काय पाहिजे, संत संगती. संत संगतीनेच आपण जन्म मृत्यूचा फेरा चुकवू शकतो, अन्यथा नाही. आपला जो भ्रम आहे की मला हे पुढल्या जन्मात परत नरदेह मिळेल, हा काय आहे, आपला निव्वळ नुसता भ्रम आहे. असं कदापि घडू शकत नाही. काय की आपल्याला पुन्हा नरदेह मिळू शकत नाही. कारण नरदेह मिळवण्यासाठी 84 लक्ष फिरून यावं लागतं, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून समर्थांनी सांगितले, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जन्ममृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी संत संगतीत राहून अखंड काय केलं पाहिजे, आत्मज्ञान मिळवलं पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.